पहिलाच बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला आले आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना डॉट बॉलची सांगता झाले. पहिल्याच बॉलला हर्षद मेहर प्रतिम राऊंड द विकेटने येत असताना अतिशय चांगली स्पर्धा, नेत्रदीपक असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं, आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आपण अनुभवतायत. क्लीन बोल्ड, सुपर डिलिव्हरी, हर्षद मेहर दांडी गुल करत असताना रोहन या फलंदाजाची back to the dugout, express delivery, back to the pavilion, first wicket down, gone. अप्रतिम डान्स ही सुद्धा कला आहे, कारण निसर्गाने दिलेली देणगी म्हणजे कला आणि ती टिकून ठेवणे म्हणजे साधना. त्या कलेवर प्रेम करा, परंतु कलेवर गर्व करू नका. ते सातत्याने आपण पाहिलंय. ऑन साईटला खूप चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूला फक्त दिशा दिली गेले. कृतिक पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मिळत असताना अकाउंट ओपन केले. संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली गेले. 2 रन्स मिळत आहेत या बॉलवर. नवीन फलंदाज सुशांत आल्या आल्या चांगलं फुटवर्क दाखवत असताना ऑन साईटला मनगडाचा चांगला वापर केला. ऑन ड्राईव्ह खेळत असताना चांगला बॉल होता. ऑन साईडला खेळत असताना ऑन ड्राईव्ह पुन्हा एकदा कृतिक पुढे सरसावेल. 1 रन मिळेल, एकच धावेवर सॅटिस्फाईड. 3 रन्स मिळतील. हर्षद मेहर मात्र चांगली गोलंदाजी करतोय, राऊंड द विकेटने येतोय. तसं भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आपण पाहिलं. न्यूझीलंड संघाबरोबर ते मॅच 8वा 6 विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. न्यूझीलंड संघाची दानादानी उडवली होती आणि जेव्हा राऊंड द विकेटने त्यांनी ते विकेट घेतले होते त्यावेळेला प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याला प्रश्न विचारण्यात आला की राऊंड द विकेटने येत असताना ती सफलता कशी मिळते. तर त्यांनी सांगितलं, जेव्हा राऊंड द विकेटने येतो कोण बदलतो, बॉल बाहेर जाणारा असतो. यावेळेला फोर्स केले पारच्या बॅटमधून, समोर खेळलेत. लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा धमाकेदार खणखणीत चौकार, उपसरपंच चषक चौकार, गुड शॉट, 4 रन पारच्या बॅटमधून. त्यावेळेला सादर होत असताना अभी तो ये ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है 5 दिन का. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉलचा खेळ झालाय, 7 रन 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. राऊंड द विकेटने चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला होता. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा जरूर आहे, परंतु इथून जर आपण पाहिलं तर पहिलं षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. हर्षद मेहर सिमेंट काँक्रीटच्या खेळपट्टीवर सुद्धा चांगली गोलंदाजी मी करू शकतो हे त्याने दाखवून दिलं गेले, कारण मातीची खेळपट्टी अलीकडच्या काळात फार कमी प्रमाणात पाहायला मिळते. सिमेंट काँक्रीटच्या खेळपट्ट्या खूप मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतात. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 7च्या घरामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना नवापूर हा संघ पाहायला मिळतोय. गेल्या वर्षात जबरदस्त फॉर्मामध्ये असलेला हा संघ यंदा सुद्धा फॉर्मामध्ये असलेला संघ पाहायला मिळतो, कारण लो गट असल्यामुळे परेश आरेकर या खेळाडूला आपण पाहत नाहीयेत. एक नवापूर एक्सप्रेस म्हणून कमी वेळेत आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ऑल इंडिया ओपनचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं, सुप्रीमो सुद्धा त्याने लवकरात लवकर खेळण्याचा मान मिळवला. प्रणयचा बॉल, यावेळेला चीफ शॉट, हर्षद मेहर सेफ हँड, कोणतीही चुकी करणार नाहीये. एक्सलंट कॅच, फलंदाजाला परतावा लागेल. सुशांत बॅक टू द पॅव्हिलियन, विकेट नंबर 2.
गडी बाद झालेत आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 वर जाऊन पोहोचले गेले. लाख मोलाची स्पर्धा ही आपण पाहत आहेत. फर्स्ट हाफ क्लिअर केला त्यावेळेला बरोबर 11 टीम टॉप 8 मध्ये आपण पाहू शकलात. आता त्यांच्या विरोधात कोणता संघ खेळेल. प्रतिम चांगला बॉल होता. बॅटचं कदाचित एज होतं की काय यावेळेला तेवढी मात्र एक्साइटमेंट पाहायला मिळाली होती. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय मिस्टर प्रणय. ॲब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी करतोय नवीन फलंदाज जल्मेश. हा फलंदाज या खेळाडूकडे सुद्धा तेवढी ॲबिलिटी आहे परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला गुणवत्ता सिद्ध करावी लागते. 100% द्यावे लागतात आणि ती मेहनत चिकाटी जिद्द स्वीकारावी लागते. यावेळेला फोर्स केलंय हर्षद मेहर येत आहेत आणि इथे सेकंड कॅच. व्हॉट अ कॅच. एक्सलंट फिल्डिंग बाय हर्षद मेहर. विकेट डाऊन. सात धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये काय गोलंदाजी केले प्रणयने. अप्रतिम. W0W अर्थातच वाव. सुपर बॉलिंग. अजून एक सुद्धा धाव खर्च केलेला नाहीये प्रणयने. रायझिंग स्टार आहे. अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तर नवीन फलंदाज साहिलला आपण पाहतोय त्याचं कॅप्टन. आता फार मोठी जबाबदारी असेल. ती जबाबदारी स्वीकारावी लागेल. क्रिकेटमधला आर रिस्पॉन्सिबिलिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. यावेळेला ऑफ साईडला फक्त ड्राईव्ह खेळला गेलाय. खूप चांगला बॉडम हँडचा वापर करत असताना नरम हाताने खेळला गेला. एक नंतर मेल फंबल झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. इथे डायरेक्ट हिट झाला असता कदाचित बॉल व्यवस्थित अचूक कलेक्ट केला असता तर डेफिनेटली साहिलला सुद्धा बॅक टू द पॅव्हिलियन यावं लागलं असतं परंतु नशिबाने साथ दिली. डेंजर एंडकडे होते. दुसऱ्या धावेचा कॉल होता. साहिल आणि एका साईडला पार्थ दोन बॅटर पाहायला मिळत आहेत. आता या संघाला मात्र कितपर्यंत सावरतील याकडे लक्ष असणार आहे. रिस्पॉन्सिबिलिटीने खेळावं लागेल. क्रिकेटच्या खेळामध्ये खेळपट्टीवर तुम्हाला थांबून खेळावं लागतं. क्रिकेटचा खेळच असा आहे. यावेळेला जरूर बॅटची हलकीशी एज घेत बॉल पायावर जाऊन आदळला गेला होता. जागृत पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मेल. अभिजित तांडेल एका साईडला पंचांच्या भूमिकेत. आशुतोष व्यवहारे सर आणि राकेश राऊत सरांना आपण पाहताय ते तिन्ही अंपायर अतिशय चांगलं प्रामाणिक काम करत असताना पाहायला मिळतात. शेवटचा बॉल. काय गोलंदाजी केले प्रणयने. अक्षरशः ही खेळपट्टी प्रणयच्या प्रेमात पडलेली आहे. फुलटॉस बॉल. शेवटच्या बॉलवर मात्र आक्रमण केलं आणि सरळ बॉल आमच्या लिटिल चॅम्पसाठी या थम्सअप घेण्यासाठी थम्सअप आपली वाट पाहत आहे. ऋताक्ष त्या ठिकाणी आपण पाहताय उद्याचं भवितव्य घिवली गावाचं. नो बॉलला घेतला रे. आणि इथून मात्र विकेट डाव. ज्या पद्धतीने षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि हिमांशू यांच्या शुभ हस्ते देऊया आपण एक कोल्ड्रिंक आणि किवलीचे डॉन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. तर एका साईडला आपण पाहू शकतायत एकदा ऋताक्षसाठी जोरदार टाळे उद्या. अप्रतिम सुरेख झेल टिपला गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि
तो झेल टिपत असताना यावेळेला कोल्ड्रिंक्स त्याला दिलं गेलं. तिसरं षटक हाताळण्याकरता हर्षद मेहर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकांच्या अखेरीस 15 रन झालेत. हर्षद पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकात 7 धावा आणि त्यानंतर या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. 5 बॉल व्यवस्थित हाताळले होते प्रणयने, परंतु शेवटचा बॉल कदाचित यॉर्क करण्याच्या प्रयत्नात, कदाचित वाईट यॉर्क करण्याच्या प्रयत्नात तो गेला असावा आणि त्यामुळे तो फुलटॉस बॉल मिळाला. चेतनच्या अगदी डोक्यावरून बॉल निघून गेला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या हृताक्षा स्वागतासाठी. अप्रतिम लो फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला प्रणय पुढे सरसावेल, लॉंगॉनचा फिल्डर तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ती 16 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना नवापूर हा संघ पाहायला मिळतोय. 6 षटकांमध्ये काय टोटल पर्यंत जाण्याचा एक प्रयत्न असेल, कारण 6 षटकांमध्ये तुम्ही 60-65 प्लस जर धावा करतायत तर संध्याकाळच्या सत्रामध्ये क्लायमॅटिक कंडिशननुसार त्या कधी कधी अवघड वाटतात, परंतु साहिल सारखा फलंदाज कितपर्यंत आपल्या संघाला साथ देईल. फुलटॉस बॉल होता, यावेळेला मिस झालेत परिपूर्णतः. सरळ बॉल निघून चाललाय पाठीमागे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणती धाव येत नाहीये. हर्षद एक एक्सपिरियन्स बॉलर म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं, अचूक टप्प्यावर तो गोलंदाजी करताना ओळखला जातो. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेले. 16 रन्स. चांगला बॉल होता. सरळ बॅटचा वापर करत असताना रिस्पेक्ट दिली या बॉलला आणि तेवढीच चांगली गोलंदाजी करत असताना गौरवच्या हातामध्ये बॉल पुन्हा एकदा लावला. षटक क्रमांक 3 आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचले गेले. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी, परफेक्ट यॉर्क मारा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा गोलंदाज राऊंड द विकेटने, प्रतिभावंत खेळाडू. पुन्हा एकदा रिस्पेक्ट दिले. वाह, काय गोलंदाजी केले हर्षद मेहर. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग यार. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. अचूक टप्प्यावर भेदक मारे करत असताना आणि बरोबर साहिलच्या फलंदाजीचा तो अंदाज होता. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. त्याचा बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, सगळ्या गोष्टी मात्र यावेळेला आपण पाहताय. त्याचं फुटवर्क तो चेक करत असताना पाहायला मिळतो. मग तो कोणत्या दिशेने चांगली बॅटिंग करण्याची कला बाळगतो, या सगळ्या काही गोष्टींचा अंदाज बांधता हर्षद मेहर. सुपर बॉलिंग. यावेळेला पुन्हा एकदा पहा काय गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर भेदक मारे केलेत. पहिल्या बॉलवर 1 रन आली आणि त्यानंतर लगातार 4 बॉल डॉट 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 डॉट. सुपर बॉलिंग. काय गोलंदाजी केले यावेळेला हर्षद मेहरने. आज वेगळ्याच भन्नाट मूडमध्ये पाहायला मिळतोय, कारण ज्या पद्धतीने टेंबीपाडा या मैदानात थोडीशी गोलंदाजी त्याची खराब राहिली होती, परंतु त्याने त्याच्यावर सुधारणा केली. इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली नव्हती, परंतु त्याने लगेच सराव केला असावा आणि त्यानुसार आता चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. सुपर लाईन अँड लेंथ, मॅग्निफिसंट बॉलिंग. फक्त आणि फक्त 1 रन खर्च केली हर्षद मेहरने. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांमध्ये 16 रन. 2 षटकं टाकत असताना 8 धावा देत 1 विकेट मिळवली. 4चा इकॉनॉमिकल. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण. आणि सध्या आपण पाहिलं तर विजयभाई डॉन सध्या पाण्याची व्यवस्था करत असताना पाहायला मिळत आहेत. त्याचनंतर विराज यांना आपण पाहू शकतायत आणि सध्या आपण पाहू शकाल अर्षित यांना सुद्धा आपण पाहतायत पाणी मैदानाच्या आतमध्ये. या आपण एक गाणी ऐकूया.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या अखेरीस 16-3 सध्या आपण पाहू शकतायत आणि या पुढील समालोचन दीपक संके सर आपल्या समवेत जोडले जातील. दीपक सर, एक एक्सपिरियन्स समालोचक म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, दीपक संके सर यांना मी विनंती करेन मायक्रोफोनवर यावं. अगदी आज सुंदर आवाज त्यांचा नेहमीच पाहायला मिळतो. बऱ्याच ठिकाणी वसई विरारमध्ये सुद्धा आपण पाहतायत अप्रतिम आणि एक्सपिरियन्स कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. सर्वांना हसत खेळत मात्र समालोचन करताना आपण सातत्यपूर्ण कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. आपला मनपूर्वक धन्यवाद. या दीपक संके सर आपल्या समवेत असतील. धन्यवाद प्रमोद. बीजी सोडूल सर, जबरदस्त गोलंदाजी बघितले, गोड आवाज ऐकलं. महाराष्ट्राचं नामवंत समालोचकापैकी एक समालोचक म्हणजे निश्चितच प्रमोदजी शेडगे. आपल्या आवाजाने नव्हे तर स्वभावाने देखील प्रत्येकानं आपलंसं करणारं, मग ते पंच असो, स्कोरर असो, ऑर्गनायझर असो, छोटी छोटी बाळ मुलं असो, खेळाडू असो, प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळं स्थान निर्माण करणारं प्रमोदजी शेडगेचा आपण आवाज ऐकला. स्विच हिट खेळलेत, काय जबरदस्त फटका खेळलेत. आहा, काय जबरदस्त षटकार बघायला मिळाला. वेद असावा ना मला पुढे जाण्याचा. आखाती देशामध्ये पूर्वी असं लोक म्हणतात की माझा मुलगा दुबईला गेलाय, माझा मुलगा मस्कतला गेलाय. पण आई बाबा बघत असतील तर सांगतील की माझ्या मुलाने फटका बाकी षटकार अरबी समुद्रात मारलाय. काय जबरदस्त प्रमोद षटकार बघायला. या अगोदरचे 5 चेंडू जिथे धावा काढण्याचा संघर्ष करावा लागला. अजून एक जुना चेंडू आणि अगोदर सांगितलं की तिथे पाणी साचलेलं आहे. त्या खाडीमध्ये चेंडू गेला ना की तुम्हाला चेंडू नवीन देतील, नाही सापडा की जुना देतील. ह्या दोघांपैकी एक सवार करावं लागेल. पण काय स्विच हिट खेळले, जबरदस्त षटकार. एका साईडला तुम्हाला नवापूर, एका साईडला अर्नाळा, हे दोन सगळं बघायला मिळत आहेत. 1 लाखाची मोठी स्पर्धा सरपंच चषक, उपसरपंच चषक घेवली ही स्पर्धा आपण बघत आहात. आजचा पहिला दिवस. सकाळच्या पहिल्या हाफमध्ये आपण बघितलं वरोड संघ सुपर 8 मध्ये पोहोचलाय. चला पुढे चेंडू टटोला सरळ निघून जातो मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी जबर ओ, इथे 4 धावा. दादा पंच बघतात पाठीमागे पाय टेकला. 4 धावा. ओके, आमचे पंच देखील बसलेत. अतिशय जबरदस्त बाकी इथे तुम्हाला बघायला मिळालं. पुढचा चेंडू हटायला काय बनवलाय चेंडू. बॅकफुटला गेल्यानंतर शॉट ऑफ पूल बघायला मिळालं. पण ऍक्च्युली स्विफ्ट शॉट आहे हा, कारण मांडीच्या खालून यशनाचा कॉल, जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त गॅदरिंग तुम्हाला बघायला मिळालंय. आणि इथे जर विचार केला तर पहिला चेंडू षटकार आला, मग चौकार बघायला मिळालं. याची डोही याचा डोळा, तेच आमच्या राकेश राऊतचा तिसरा अंपायरचा डोळा, हे आम्हाला पाहायला मिळालं. सुंदर निरीक्षण. पाय तिकडे गेल्यानं स्वतः सांगितलं की हा चौकार आहे. बघा, हे तिसऱ्या पंचाचं काम तुम्हाला बघायला मिळत. म्हणूनच तर या पंचांना इकडे तिकडे सगळ्या ठिकाणी चोहो बाजूने बोलवत असतात. निरीक्षण, पंचगिरी, तटस्थ पंचगिरी काय असतं बघायला मिळेल. पुणे शाखी गोलंदाज पाहायला मिळतो. प्रणय नावाचा हा गोलंदाज राऊंड विकेट मारा करतायत. लोक फुलटा चेंडूला बाकी कलिंगडामध्ये लिंबूचं रूपांतर केलंय. उकाड्यामध्ये कलिंगड खायचं, गरमी गरम घरात गेले की चहाऐवजी लिंबू सरबत कसं पाहायचं, अक्षरशः पिळवणूक केलाय गोलंदाजाची. षटकार 6 धावा. काय जबरदस्त बॅटिंग. संथ वादळ येते आणि कशी सुसान शांतता पसरते. अगोदरच्या षटकामध्ये तशी शांतता बघायला मिळाली. आणि एकदा पायी तुमचं रुद्ररूप निसर्गाने धारण केल्यानंतर मग कसा समुद्र खवळतो आणि लाटाचा वर्षा समुद्र किनारी कसं पाणी येते. सकाळच्या सत्रामध्ये वित्तंभूत माहिती मला माझी उपसरपंच साहेबांनी सांगितलं की आमच्याकडे एवढं पाणी साचल्याचं बघायला मिळते. आणि प्लस नो बॉल देखील डिक्लेअर केलाय तिसरा पंचानी, म्हणजे नो बॉल प्लस 6 धावा. म्हणजे इथे बाकी तुम्हाला 7 धावा बघायला मिळत आहेत. आणि या 7 धावांनी विचार केला फलका धावसंख्या पोहोचते ती 35 धावा. असं म्हणतात ना, माणसाचं आयुष्य क्षणिक असते, कुठे काही होईल सांगता येत नाही. क्रिकेट देखील असं आहे, क्षणाक्षणाला बदलणारं. कधी गोलंदाजाचं कधी फलंदाजाचं वर्चस्व गाजतंय. आणि या षटकामध्ये फलंदाजाने वर्चस्व गाजवलंय. जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळाली. आणि या 7 धावांची धावसंख्या पोहोचते. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि फलका धावसंख्या ती 35 धावा.
जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन. आमचे अनेक मान्यवरांचे कटआउट तुम्हाला बघायला मिळतात. जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, विद्यमान आमदार असे तुम्हाला कटआउट्स बघायला मिळतात. पुन्हा चेंडू टटवलाय, पुन्हा निघून जाईल. ये रे माझ्या वाऱ्याच्या वरात, आणि चेंडू जात आहे ढगातून, पुन्हा आपली पार 6 धावा. खणखणीत षटकार तुम्हाला बघायला मिळतोय. हाच तो फलंदाज डीजे थांबा जो अगोदरच्या षटकामध्ये चाचपडत खेळत होता, आणि हाच तो फलंदाज आता बघा षटकाराची आतषबाजी करतोय. ट्रिमेंडस बॅटिंग, गुड बॅटिंग, 6 धावा षटकार. ऑन विजय विजय विजय, डॉन पिक्चरचं गाणं. पण आता तुम्ही काय नसलात माहिती आहे का, गोविंद आणि नीलम साक्षात तुमच्या बाजूला नीलम आहे असंच मला वाटलं. ओके, यस यस. पण इथे आवाज कुणाचा, तर फक्त हिंदू हृदय सम्राट आमच्या बाळासाहेब ठाकरेंचा. ओके, विजय डॉन आहेत, पण तुमच्या वरती हात कोणाचा आहे, आमचे उपसरपंच साहेबांचा. यस. पुढे हवेमध्ये मिस शॉट लागलाय. नो मॅच लँडच्या दिशेला चेंडू बघायला मिळेल का, यस इथे चेंडू लँडिंग होते, कोणताही खेळ नाही. आणि बघता बघता 2 धावा. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. काय जबरदस्त षटक तुम्हाला बघायला मिळालं. असं म्हणतात ना, अनेक धंदा केला की मला मुद्दल येते मुद्दल, पण दिवाळीच्या सुटीला पहिलीच बोट जेव्हा जाते ना समुद्रात, तेव्हा दाडा घोळ येऊन त्याने वर्षभराची पुन्हा कमाई करते. असं षटक इकडे बघायला मिळालं. 1 टू गो अजून. या षटकात किती धावा आतापर्यंत गेल्यात, 27 धावा आतापर्यंत या गोलंदाजाने मोजल्यात. दुसरं षटक जबरदस्त हाताळ होतं या गोलंदाजाने. आता पराग नावाचा गोलंदाज महाग होतोय, आणि खऱ्या अर्थाने साहिल नावाचा बॅटर इथे बाकी आपला रुद्र अवतार पेश करत असताना जबरदस्त बॅटिंग. खऱ्या अर्थाने आजच्या दिवसात नवापूर संघाकडून त्याच्याकडेच अपेक्षा केल्या जातात, आणि जबरदस्त बॅटिंग आपल्या संघासाठी करत असताना पाहायला बघायला मिळते. इथे बाकी ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो. चेंडू डीप लॉंग ऑफच्या रिझल्टला जातोय. चेंडूच्या पाठीमागे पाठलाग होतोय. 1 धाव, 2 धाव. गुड फुट वर्क, चांगलं क्षेत्ररक्षण केलं, खरोखरच कौतुक करायला पाहिजे. डीप मिड ऑन वरनं डीप लॉंग ऑनच्या रिझल्टला गेले, फुटवर्क केलं, चांगलं चेंडू हाताळलं गेलं, आणि बघता बघता 2च धावा. ते 29 धावाचं आजच्या दिवसातलं महागडं षटक हे तुम्हाला 45 धावा झाल्यात. टोटल षटकं झाली तर मला वाटतं 5, 1 2 3 4 4 षटकात 45 चांगली धावसंख्या बघायला मिळाली. 2 षटकात 37 धावा दिल्यात या गोलंदाजांनी. महागडं षटक पण इकडनं बघितलं, आजच्या दिवसातलं महागडं षटक. एका षटकात 29 धावा तुम्हाला बघायला मिळाल्या. आणि खऱ्या अर्थात तुम्ही विचार केलात, PN नेटवर्क, वागधरे नेटवर्क सुरुवात केलाय. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाच्या गळात ताईत बनेल, आणि सर्व कॅमेऱ्यापासून जेवढे जेवढे आमचे डिजिटल कॅमेरामॅन आहेत तेवढे अप टू डेट आहेत. माणसं जुनी आहेत, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट पण सुरुवात करणारे, कलरी फोटोग्राफी कशी करावी असं तुम्हाला बघायला मिळतात. बंटी कुंभार मॅन इन फॉर्म, कुठे कुठे जाऊन आले, एक्सपोर्ट इम्पोर्ट बघतायला मिळाले, असे बंटी कुमार तुम्हाला बघायला मिळत. आता नुकतेच बंटी कुमार आमच्या समवेत होते एका नाईट मॅचला. यास रानावनात गेलेत ना, म्हणून रानावनात सांगितलं जवळचं नाव घ्यायचं. पीपल शेट खरोंडा, जिथेपर्यंत गावात जिथे कुठे जातो तिथे यूट्यूब पोचवलंय. ओ गुड बॉलिंग, एज एज, आणि स्वतः निघून गेलेत, स्वतः फलंदाज निघून गेलेत. बघा, ह्याला स्पोर्ट्समन सीड म्हणतात. खेळावृत्ती कशी दाखवावी हे बघायला मिळते. इथे बाकी गडी बाद झाले, पहिल्याच चेंडूवर यश संपादन केलं, पार्थ बाद झाले. आता बाकी नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. राहुल नावाचा फलंदाज. नवापूर गावात गेले की तुम्हाला चांगले क्रीडांगण बघायला मिळते. दांडी नवापूर खाडी 6 षटकात आहेत. जेटीकडे तुम्हाला ते ग्राउंड बघायला मिळते, जबरदस्त ग्राउंड आहेत. नुकतंच यावर्षी आम्ही तिथे बारी समाजाच्या मॅचेस केल्या. सतत 12 वर्षापासून त्याचा कॉल येत होता, यावेळेला चान्स मिळाला. जबरदस्त मॅच झाल्या यावर्षी. अजून 11 चेंडू बाकी आहेत. 11 चेंडूमध्ये किती मोठं लक्ष घाटत ते बघायचं. विजय डॉन, डॉन को पकड़ना, क्या है सर बताइए. हाँ यस, बिल्कुल आपको डायलॉग याद है. डॉन कहेंगे तो अमिताभ बच्चन. ओके ओके, क्या विजय भाई की अदाकारी है. हमारे उपसरपंच साहब ने आपको डहानों से चुन के यहाँ पे लेके आए हैं.
चेंडू हवेमध्ये आहे, चेंडूच्या पाठीमागे यष्टीरक्षक जातो, दोन दोन खेळाडू तिकडे, अप्रतिम खेळ, वॉट अ कॉलिंग. बघा स्वतःवर कॉन्फिडन्स होता, अशा पद्धतीने गेला आणि गौरव. आता हॅट्रिकचा चान्स आजच्या दिवसात पहिल्यांदा बघायला मिळतोय. अप्रतिम झेल यष्टीरक्षकाने गौरवने पकडलं. जिथे चौथ्या षटकामध्ये यशस्वी 29 धावाचा समाचार घेतला गोलंदाजाचा, तर कमबॅक करणे गरजेचं होतं आणि त्याला चांगलं कमबॅक केलं या भव्य नावाच्या गोलंदाजाने. पहिला चेंडू गडी बाद केला, दुसरा चेंडू गडी बाद केला. आता हॅट्रिकचा चान्स आपण बघत आहात. उपसरपंच चषक, अक्षय नावाचा न्यू बॅटर हा तुम्हाला बघायला मिळतो आहे. अक्षयकडे देखील क्षमता आहे. मी म्हटलंय ना, नवापूरकडे हल्ली जर बघितलं तुम्हाला 17, 18 खेळाडू जे चांगले तयार झालेत. येणाऱ्या काळामध्ये नवापूरचा संघ दबदबा आता निर्माण आहे, पण येणाऱ्या काळामध्ये अजून दबदबा निर्माण करणार. कारण परेशच्या पावलावर पाऊल देताना एक अजून नवोदित गोलंदाज तयार होताना आम्हाला बघायला मिळाला आहे. बघूया कशी तो गोलंदाजी करतोय. साईडला देखील तुम्हाला नळा हा मोठा बघायला मिळतोय. उंच उंच समुद्र किनारे असे नारळाची झाडं, हिरवगार मैदान आणि समुद्र किनाऱ्यावर येणारे सुद्धा थंड वारे हे आजच्या दिवसात बघायला मिळतात. लोक गरमीने असे कंटाळले होते, पण इथे बघितल्यानंतर गरमी वाटलीच नाही. प्राइसिंग डिलेव्हरी, सुपर बॉलिंग, वॉटर बॉलिंग, काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. या गोलंदाजाने बाकी संपूर्ण सिमेंट विकेटवर कशी गोलंदाजी, कशा पद्धतीचं कुठे गुडलाऊन स्पॉटवर चेंडू ठेवा, कशी उचली द्यावी. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत पहिल्या 2 चेंडू गडी बाद केले, तिसरा चेंडू डॉट टाकलाय. म्हणजे तिन्ही चेंडू निर्धाव आहे तुम्हाला बघायला मिळतात. कमबॅक चांगलं झालंय, कारण एका षटकात 29 धावा दिल्यानंतर कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं होतं. एज एज जोरात अपील पर्यंत नाही. चेंडू पडल्यानंतर थोडासा वरती आला, इनस्विंग झाला आणि मध्ये झालाय. काय गोलंदाजी बघायला मिळालाय. दरी दरीतून नाद गुंपतो महाराष्ट्र माझा साहेर सावळेचे ते अजरामर गीत. 1 तारखेला आल्याला आपल्याला त्याच गीतांचा वर्षाव बघायला मिळाला. अनेक अनेक शायरांचे पोवाडे 1 तारखेला डीजे तयार ठेवा, कारण त्याविषयी महाराष्ट्र दिन आपण साजरा करतोय आणि संपूर्ण माझ्या महाराष्ट्राला अभिमान असावा. आणि जास्त करून घेवलीकर म्हटलंय की भगव्या झेंड्याच्या छताखाली येणारं आज तागायत नव्हतं. अनेक वर्षापासून या घेवलीचं नाव तुम्ही शिवसेना शिवसेना नावाशी जोडलं गेलंय, ते पाहताना आपल्याला बघायला मिळतंय. पुनश्च बाकी भव्य काय बेदग मारा करतोय, जबरदस्त गोलंदाजी. चेंडू हवेमध्ये आहे, इथे चेंडूपासून दूर गोलंदाज पोहोचेल का, दोघं दोघं यस नोचा कॉल करा. गुड कॅच, इथे बघा एक्स्ट्रा कॉलच्या खेळाडू पकडला गेलाय. पुष्पक 3 गडी बाद केले. बॅट्समन नेम दीपेश नावाचा बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. काय गोलंदाजी हाताळ, 3 गडी बाद केलेत. बहुत जबरदस्त मॅडन विकेट षटक आणि एका षटकात 3 विकेट गेले. नतमस्तक होतो या मैदानाला, नाव घेतो माझ्या देवाचं, ज्याने मला दाखवलं या समाजाला, ज्याने दाखवलं आज माझ्या अर्नाळ्या क्रिकेटचा उगवता तारा म्हणून कसं येणारा, आणि ज्याने दाखवलं की माझ्यामध्ये काय क्षमता आहे, त्या विकेटला माझा सलाम. खऱ्या अर्थाने तुमची दैवत आहेत, ज्या खेळपट्टीवर तुम्ही सर्व गुण संपन्न काही करतात. आपण बघा सरस्वतीचं पूजन काय करतो, ज्या पुस्तकाने ज्या वहीने आपल्याला आकलनातून अभ्यासातून पुढे गेलं त्याचं सरस्वती आपण पूजन करतो, ती आधी आपल्या पूर्णता. आता तुम्ही काय करता, क्रिकेट खेळा, तुम्ही गोलंदाजी कशावर करता, त्या विकेटवर. हेच सचिन रमेश तेंडुलकरांनी दाखवलं. वेस्ट इंडिज बरोबरची शेवटची टेस्ट नतमस्तक झाला आणि संपूर्ण जगात गंगा जमुना डोळ्यातून बघायला मिळाल्या. ते क्षणचित्र आज देखील बघितलं, न्यूजमध्ये दाखवलं. आता नुकतं त्यांचा वाढदिवस साजरा केला. अनेक अनेक माध्यमातून अनेक अनेक व्हिडिओच्या क्लिपमध्ये ते पुन्हा चित्रीकरण बघायला मिळालं आणि प्रत्येक क्षणातले लोक, प्रत्येक भारतीय भाऊक झाले. आता बघी भूमेश नावाचा गोलंदाज बघायला मिळतो. बघा मित्रांनो, आयुष्यात संधी कशी मिळते. त्यांचे सुपुत्र अर्जुन तेंडुलकरचे सतत 3 वर्ष मला मुलाखत घेता आली, कारण ते PDPLला खेळले. शिवम दुबे खेळायचे, संस मुलाने रणजी स्कॉटचे अनेक अनेक खेळले. आणि आम्ही जेव्हा PDPL केली तेव्हा आमचा साईराज पाळे तुम्हाला बघायला मिळाला. नंतर आमचा हार्दिक तामोरे जो रणजीपडू म्हणून तुम्ही बघता त्याला खेळताना बघायला मिळाला. असे नामवंत क्रिकेटपटू बघितले. 5 षटकं झालीत आणि फलंदाज धावसंख्या येते बाबा 45. काय कलाटणी बघायला मिळाली. सुखदुःख यालाच म्हणतात ना. बघा, सूर्याची छाया कधी ऊन तर कधी सावली, कधी धूप तर कधी छाव, आणि ह्यालाच तर म्हटलं जाते क्रिकेटची अनिश्चितता. भावेश दादा, खरोखर तुमचं मनापासून कौतुक करायला पाहिजे. काय तुम्ही आयोजन केलं हो, भरगडत्या उन्हामध्ये, आणि तुमच्यासाठी जणू काही तुम्ही केलेली छत्रपती शिवरायाची प्रतिज्ञा, केलेली साधना, आणि त्याच्यामुळे सूर्याला देखील लाज वाटावी, धूप आणि छाव बघायला मिळते.
इथे बाकी मोठा फटका खेळायचा होता. शॉर्ट ऑन पूल पण यावेळेला गती कमी होती. चेंडू थोडा कमरेच्या वरनं उडला फक्त, त्याच्यामुळे तो शॉर्ट ऑन पूल लागला नाही. इथे जरी आपण विचार केला चौथ्या षटकात धावा आल्या, पण पाचव्या षटकात कमबॅक केलं. खऱ्या अर्थात आम्हाला कलाटणी तिसऱ्या षटकामध्ये आली होती, जिथे चांगल्या धावा दिल्यानंतर चौथ्या षटकात बाकी बॅटर्सने धावा कोडल्या 29, पण त्यानंतर बाकी पाचव्या षटकात भव्य आणि मॅडन विकेट षटक टाकलं, 3 गडी बाद केल्या. आहा, काय क्षण ते बघायला मिळाले. इतिहासाच्या पानावर लिहिली जाणारी ही मोठी स्पर्धा, आणि आज तागात एवढी मोठी स्पर्धा घेऊलीमध्ये कधी झाली नव्हती. गुड बॉलिंग, चांगल्यापणे खेळून काढला चेंडू. यॉर्कर लेनचं हळूवारपणे एक धाव तो बघायला मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल का? गुड थ्रो, आणि इथे धावबाद. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. हर्षद नावाचा खेळाडू आपण बघितलं, जबरदस्त फिल्डिंग आणि जबरदस्त थ्रो बघायला मिळाला, आणि ऍक्च्युअल ज्या अँडला पाहिजे त्या अँडला थ्रो केलं आणि गडी बाद. दादा नाव बॅट्समनचं जिज्ञेत नावाचं बॅटर बघायला मिळतोय. या बॅटरवर आहे धावा काढण्याची मोठी जबाबदारी. पंच काय खुणावतात बघूया. दिस इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धावाने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती. रिद्देश आहे, थँक्यू सो मच रिद्देश. 47 धावा रिद्देश नाव आहे हा बॅटरचं. 47 धावा बघायला मिळतात. त्याला पंचाशी आर्ग्युमेंट करू नका, पंचांना दिसतंय ते दिलाय, चांगली पंचगिरी करतात. जबरदस्त मॅच. एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो अर्नाळा, आणि एका साईडला संघ बघायला मिळतो नवापूर. आजच्या दिवसाचा शेवटचा सामना, हा संघ विजय होईल तो सुपर 8 मधला दुसरा संघ आपल्याला बघायला मिळेल. मॅचेस कशा होतील, कोणता संघ कोणावर खेळते आय डोंट नो, ते आमचे आयोजक आपल्यापर्यंत पुरवतील. आपण आयोजकांशी कॉल करा. एज घेतला तर चेंडू जातोय. गुड कॅच. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला, प्रत्येक भव्य ज्याने नुसतं षटक टाकलं होतं त्याच्याकडनं हे त्यानं बघायला मिळालं. जबरदस्त कमबॅक करताना आपल्याला हा संघ बघायला मिळालाय. विजयभाई थँक्यू सो मच. अमिताभ बच्चनचं यारानाचं गीत तुम्ही ऐकलं, आणि दोस्तीला सलाम कसं द्यावं हे तुमच्याकडनं बघायला मिळालं. थँक्यू सो मच. प्रज्वल नावाचं जबरदस्त बघायला मिळतात. 5 दिवस विजयभाई डॉन यांचे आपल्याला नृत्य बघायला मिळतील, आणि तुम्ही येण्याने तुम्ही जाण्याने खरोखरच बघायला मिळते. पण पण ज्या भावाने तुम्हाला आणलंय ना, त्यांना कधी विसरू नका. बाउंड्रीच्या बाहेर झालं, फक्त बाउंड्रीच्या बाहेर या. हां, इथे बाकी एक धाव. पंच काय दाखवतात, गडी बाद. इथे विकेट. जबरदस्त फिल्डिंग अफड तुम्हाला बघायला मिळालाय. थँक्यू दादा. खरोखर 8 गडी बाद झालेत. प्रज्वल बाद झालेत आणि 8 गडी बाद झालेत. निश्चितच तुम्हाला कामधंदा नोकरी दिलाय भावेश दादानी. डहाणूमध्ये तुम्ही फक्त फिरत होते, तुम्हाला पाहिलं. यस, 8 झाले असतील. 8 गडी बाद झालेत. 8 1 आणि आता 1 9 गडी बाद झालेत. शेवटची जोडी मैदानात, आणि शेवटचे चेंडू उरलेत. किती चेंडू उरलेत? 2 चेंडू उरलेत आणि शेवटची जोडी मैदानात. जबरदस्त मॅच. PN नेटवर्क म्हणजे पाकधरे नेटवर्कच्या माध्यमातून आपण लाईव्ह टेलिकास्ट बघत आहात. संपूर्ण कॅमेरेमॅनची टीम ही मोठी एक्सपिरियन्स आहे, ज्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव तुम्हाला बघायला मिळतात. भूमित नावाचा बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. काय कलाटणी मिळाली हो 5व्या आणि 6व्या षटकात तुम्हाला. या प्रथम फळी करत असताना 29 धावाचं षटक आल्यानंतर असं काही क्रिकेटांगणावर घडू शकते हे देखील बघायला मिळतं. ह्याच्यावरूनच तुम्ही गोलंदाजीचा दर्जा पाहायला मिळालं. काय कमबॅक केलाय, ह्यालाच तर म्हणतात क्रिकेटच्या जीवनामध्ये आणि आयुष्यामध्ये कुठवर कुठे माणूस कधी जाईल, कुठे कलाटणी मिळेल सांगता येत नाही. जाऊया पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळत असताना आपण बघत आहात. कुठला स्पॉटवरचा चेंडू जबरदस्त उछळी घेणारा. व्हॉट अ बॉलिंग. काय कला कौशल्याने भरेल गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. प्रत्येक चेंडू लाईनर लेन गुलनास पण गुलास ऑफसाईड ऑफस्टम फलंदाज दाखवून ठेवण्याचं काम या गोलंदाजाने केलंय.
जबरदस्त गोलंदाजी केलाय. 29 धावाचं षटक आलं हे बाकी या गोलंदाजी विसर पडलाय आणि तेच करायला पाहिजे. हो, माणसाला दुःख सुख प्रत्येक बघायला मिळतात. जीवनाचा संघर्ष करावं, न डगमगता पुन्हा आपण जीवनात यावं हे बघत असताना आपण पाहतो आहोत. बॅटची एज घेतलाय, चेंडू गेलाय सरळ यष्टीरक्षकाकडे, इथे बघा फील्डिंग करेपर्यंत एक धाव तुम्हाला बघायला मिळते. अशा पद्धतीने जर आपण विचार केलाय तर सर्व षटक संबंधित 6 आणि 6 षटक धावसंख्या आहे ती 49 धावा जिंकण्यासाठी विजयासाठी करायचे. बघा कशा पद्धतीने इथे कलाटणी मिळाली. 5व्या षटकात फक्त भैवाने मॅडन षटक टाकलं, मॅडन विकेट 3 घेतले आणि 6व्या षटकात फक्त धावा तुम्हाला बघायला मिळाला. 3 रन 4 रन देऊन एक वाईड होता, 3 सिंगल धाव होत्या आणि 4 रन देऊन एक विकेट गेले. म्हणजे ओव्हरऑल 12 चेंडूमध्ये फक्त तुम्हाला 4च धावा काढता आल्या आणि टोटली तुम्ही 4 विकेट दिलेत. त्यामुळे सामन्याला कलाटणी मिळाली आणि तिथे बाकी कमबॅक करण्याला संधी हवी होती, तिथे कमबॅक केला आणि जिथे मोमेंटम बनवला ना भाव्याने, त्या मोमेंटमला शेवटच्या षटकापर्यंत दाबून ठेवला. तो गोलंदाज तुम्हाला बघायला मिळाला, भूमेश नावाचा गुण आहे. अशा पद्धतीने जर आपण विचार केलात तर पहिली फलंदाजी करत असताना इथे जर विचार केला तर फक्त आणि फक्त 49 धावा झाल्यात. साहिलने 23 धावा केल्यात. एकमेव बॅटर ज्याच्याकडे धावा तुम्हाला बघायला मिळाला साहिल ह्यांनी 23 धावा केल्या. 49 धावा आल्यात. 50 धावा विजयासाठी पाहिजे. तिथपण ऐकूया एक उत्कृष्ट आमच्या डीजेची गाणी. एक आमचं गीत आहे ना भावेश दादा उपसरपंच चषकाच्या माध्यमातून एक ते गीत आहे का दोस्तीचं गीत, ए दोस्ती हम नहीं छोडेंगे. ते गीत आहे बघा, छोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे. ते लावा. ते गीता रब्बारीचं गीत आहे, ते आहे का तुमच्याकडे? गीता रब्बारीच्या गावाजवळ ते गीत आहे बघा, गुजराती गीता रब्बारी गायक ते गीत आहे का की दोस्ती यारी काय आहे त्याच्या प्रवृत्त गीत. आणि हे आमचे भावेश दादा बघायला मिळतात. लहानात लहान मोठ्या मोठ्यावर होते आणि खऱ्या अर्थाने 14 वर्षाचे असताना जे आमच्या हिंदू हृदयाच्या सम्राटाच्या प्रेमामध्ये पडले आणि प्रेमामध्ये पडल्यानंतर ज्या भगव्याच्या पाठीमागे लागले, माझ्या महाराष्ट्राला लढवायचं आणि शिवसेना या नावाने जे जिंकले ते तुम्हाला पाहायला मिळालं. चला बॉईज चॉईससाठी या. अर्नाळा संघ या आणि तुम्ही बॅटिंग कक्षामध्ये येऊन बसा. अर्नाळा संघ चालेल, तर शेवटची मॅच आहे. बॅटिंग कक्षामध्ये येऊन बसा आणि बॉल चॉईस करा. ते मराठी गाण्यानंतर घ्या, आपण हिंदी संगीतातनं घ्या. हे दोस्ती कुठे आहे ते देखील घ्या, कारण भावेदारांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खऱ्या अर्थाने एका माणसाने अनेकांना कसं जोडून ठेवलं आणि ज्या घिवली गावाचं भगवमय वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात बघा. बाउंड्री लाईन देखील तुम्हाला बघायला भगव्या छताखाली संपूर्ण मंडप बांधलेत. त्याचं तुम्ही जर बघितलं वरचं क्लोज म्हणजे जो पडदा तो देखील भगवा बघायला मिळतोय. आणि आज देखील प्रत्येकाला अभिमान वाटावा असं गाव, या गावाची रूपरेषा आयुष्यभर केंद्र सरकारशी झटावं लकायचं, मोठमोठे आव्हान घ्यायचं, मोठमोठे मोर्चे काढायचे आणि आमच्या गावामध्ये खऱ्या अर्थाने अधिकार त्यांचाच आहे. हो, काय परिणाम होतात काय दुष्परिणाम होतात हे आपण त्यांच्याकडनंच बघितलेत. खऱ्या अर्थाने BARC TAP स्टॅफ्स हे केंद्र शासनाचे मोठमोठे प्रोजेक्ट त्यांच्याकडे आहे, पण त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून त्यांच्यावर होणारा परिणाम हे आपण बघतो. आपण लांब राहतो पण खऱ्या अर्थाने जवळ राहतो त्यांना कळते. आणि अनेक वर्ष असेच मोर्चे वगैरे काढण्यामध्ये त्यांचे गेले आणि खऱ्या अर्थाने झटत रोज काही वेगळं होईल, भिंत कधी लागेल कधी लागणार नाही, ही बाजूला जी भिंत बनते ही रोखण्याचं काम त्यांच्या आंदोलनामुळेच थांबलं आहे. संपूर्ण जीव अनेक केसेस जे आपल्या नावावर ते करून घेतात ते कशासाठी, तर मी माझ्या गावासाठी. त्यांच्या एकट्याच्या घराचा दरवाजा बंद न होणार नाही आहेत, तर संपूर्ण गावकऱ्यांच्या हितासाठी झटणारं हे आमचे उपसरपंच तुम्हाला बघायला मिळतात. थँक्यू भावेश दादा, तुमचं मनापासून जेवढं कौतुक करा तेवढं कमी. जन्म देत्या आईला, नाव देत्या पित्याला, ओळख देत्या माझ्या घेवलीला गावाला, निवडून जरी लोकांनी मला पण काम करणार मी त्यांच्यासाठी. हे तुम्ही पाहताना हे मनमंत्र कानमंत्र राजकारण तुम्ही जर बघितलं त्याच्यावर तुम्हाला मानाचा मुजरा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे खऱ्या अर्थाने आपण बघितलं आजचा शेवटचा सामना. एका साईडला अर्नाळा आणि एका साईडला तो नवापूर संघ बघायला मिळतो. नवापूर संघाकडनं एकमेव बॅटर ज्याने फक्त 23 धावा काढल्या आणि दुसऱ्या पार्थ साहिल आणि पार्थ या दोघांच्याच फक्त धावा तुम्हाला बघायला मिळाल्या. बाकी एकाही फलंदाजाला धावा काढ. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला सलामीची जोडी पाठवा. अर्नाळ्याची सलामीची जोडी तुम्हाला बघायला मिळते.
चला 50 धाव. ऋतिक आणि जागृत आहे, पण जागृत की ऋतिक की ऋतिकची जागृत, जो स्ट्राईकला जातो तो पहिला आपण नाव घेतो. 50 धाव बघायला मिळत. चला आयोजक लक्षात ठेवा, आतापासूनच मेसेज पाठवा की उद्या कोणते खेळाडू तुमचे असतील. आल्यानंतर वाद नको, कारण लो पॅनलचा संघ आहे तर त्यांना अगोदर सांगा की लो पॅनल कशासाठी. हे मोठमोठे जे हे मोठमोठे खेळाडू जे डॅमिक धमाका खेळतात, ग्रामीण धमाका, त्यांना खेळता येणार नाही आहे. किंवा लाखो मोठ्याच्या 5 लाखाच्या मॅच खेळतात, त्यांना असं त्यांना समजून सांगा आणि खेळाडूंची टीम लिस्ट मागवा. लाख मोलाची पण विजेता संघ त्याच्यात खेळून हा ॲक्च्युअल संघ असतो तो लो पॅनलचा. जाऊया गोलंदाज तुम्हाला बघायला नवापूर संघाकडनं दीपेश, आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो फलंदाज कृतिक आणि प्रज्वल. चला आशुतोष व्यवहारांचा हात बघितलाय, ते सिग्नलच्या वेळी कधी पण गाडी सोडत नाहीये. तर दीपेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. ओ रायझिंग डिलिव्हरी, सुपर बॉलिंग, जबरदस्त चेंडू आणि सातत्य सिमेंट विकेटवर प्रॅक्टिस करणारा हा नवापूरचा संघ बघायला मिळतोय. कशा पद्धतीने चेंडू कधी उचले घेईल, प्रत्येक अभ्यास कसं करावं ना तशा पद्धतीने PhD झालाय. मी तर म्हणतो त्या विकेटवर PhD केलाय, कारण डॉक्टरेट पदवी अनेक भूगोलामध्ये घेता येते, इतिहासामध्ये घेते, भाषिकमध्ये घेता येते. आपण एखाद्याच्या घरावर डॉक्टरेट पदवी बघितलं की आपल्याला हा डॉक्टर, पण डॉक्टरेट पदवी त्या विषयामध्ये देखील घेतलेल्या असतात. पुन्हा राईट मूर्तीकडे मारा करतायत. वो हो भन्नाट वेगाने चेंडू 130 प्रति किलोमीटर बघायला मिळते. वंदे मातरम एक्सप्रेस यायची अजून बाकी आहे, त्याच्या अगोदरच रफ्तार तेज कशी होईल त्याची उदाहरण बघायला मिळत आहेत. आमच्या किनारपट्टीची पोरं आहे ना, न डगमगणारा वाऱ्याला न खवळणारा समुद्राला मी लाट फक्त दाखवतो माझ्या महाराष्ट्राच्या ताकदीला, अशा पद्धतीने इथे बाकी खेळत असताना बघतात. चेंडू टटवलाय, कव्हर चारीजनला, इथे चेंडू निघून जाईल का बघायचं. एकच धाव तिकडे बघायला मिळते. थोडीशी प्लंबिंग झाली पण गुड फील्ड, जबरदस्त क्षेत्रक्षण बघितलं. त्याच्या ॲनमध्ये आला, म्हणजे डावखुऱ्या ॲनमध्ये चेंडू आला, म्हणजे पॉवरफुल फ्लो झाला असता. एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. यावर्षी पावसाची सावट आहे, पाऊस कधी काय येईल हे सांगता येत नाही आहे, पण नको नाही येणार, कारण सूर्यदेवाची कृपा आमच्यावर आहे. जास्त तेजस्विनी साहेबांची कृपा या गावावर आहे. ते गाव म्हणजे घेवली गाव. ओहो हो, काय चेंडू बघायला मिळाला. जगवाल श्रीनाथचा चेंडू जसा पडतो तशा पद्धत चेंडू आला आणि सरळ सोडून बॅटरने. त्यांना माहिती आहे 6 षटकं आहेत, पण या पद्धतीने एखाद्या जुना हत्याराला कशी पाजवावी आणि धार द्यावी तशा पद्धतीची गोलंदाजी इथे बघायला मिळेल. सुपर क्वालिटी, व्हॉट अ बॉलिंग. दीपेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. ओहो, ऑफसाइड द ऑफ स्टंप, समरण डिलिव्हरी, दॅट्स अ समरण डिलिव्हरी ह्याला म्हटलं जातं. सुपर बॉलिंग. काय आज पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी बघायला मिळाली, आणि हेच तर खरं कौशल्य आहे. 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिलाय. विचार केला 50 धावा तुम्हाला 6 षटकामध्ये विजयासाठी करायची आहेत. 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात आणि ते 2 खेळाडू ऑन साईडला बघा, डी स्क्वेअरला आणि मिडॉनला तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतात. सरळ चेंडू टटवलाय, सरळ चेंडू जातो डीप लागून शॉट मिड ऑफच्या रिझनला. इथे थोडीशी प्लंबिंग झाली, एक धाव तुम्हाला बघायला मिळते. गुड बॉलिंग. पहिलं षटक संपलं मेंढेतरी पॉवर प्लेचं, आणि फक्त 2च धावा दिल्या. क्वालिटी क्रिकेट, परफेक्ट लाईन लेथ गोलंदाजी बघायला मिळाली. ऐकूया एक डीजेचं सुंदर गीत. ओ बघा, DRS आहे तुम्हाला 55 जर नसेल तुम्ही DRS घेऊ शकता. एक DRS दिलाय, पण आता वेळ निघून गेली. 15 सेकंदाच्या आत मी तुम्हाला घ्यायची असते. एक DRS प्रत्येक संघाला दिलं गेलंय. व्हाईट बॉल, धावसंख्या 1 नंबर, 3 धावा बघायला मिळाल्यात. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. व्हॉट अ बॉलिंग. काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते.
जसे आर्मीचे कॅम्प आमच्याकडे येतात आणि रॉकेट लाईनच्या लावलेले असतात ना, कसं क्षणार्धात वेध घेतो आकाशामध्ये, तशा स्पीडचं तुम्हाला बघायला मिळतात. ज्याप्रमाणे व्हाईट पेट्रोल एखाद्या गाडीमध्ये टाकावं आणि सुसाट वेगाने पळावं, तशा पद्धतीचे भन्नाट गोलंदाजी बघायला मिळते. आणि हा गोलंदाज आहे तो सुशांत नावाचा गोलंदाज. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हात आहे, त्यात 50 धावा अर्नाळ संघाला विजयासाठी करायचे आहेत. चांगला ड्राईव्ह बघायला मिळतोय. सरळ इथे ओ हो थोडीशी फ्लंबिंग झालं, सरळ चेंडू निघून गेलाय. पण इथे शॉर्ट मिडांच्या खेळाडूने कव्हर केलं, शॉर्ट मिडॉनच्या खेळाडूला. आणि इथे बाकी फील्ड अँड थ्रो करून ते एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. 4 धावा ह्या तुम्हाला बघायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ आहे. काय जबरदस्त आयोजन. बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षकाने कॅच पकडायचं, 2.5 लिटरची कोल्ड्रिंकची बाटमी मिळवायची. जबरदस्त आयोजन. वाटतं बॉलिंग पण यावेळेला बाकी लाईन लेंथ चुकली गेली. पंच खुणावतात अभि टांडेल की दिस इज व्हाईट बॉल. धावसंख्या 1 वाढते. 5 धावा या बाकी फलकावर लागतात. 4 बक्षीस आयोजनाच्या माध्यमातून एक गॉगल, मोमेंटम, टी शर्ट. ओ जबरदस्त चेंडू, जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. सिमेंटच्या विकेटवर ना अभ्यास कसा करावा त्यांनी केलाय. जसं नवीन मैदान झालं, सिमेंटचे विकेट झालं आणि परेश सारखा चांगला एक जागतिक दर्जाचा गोलंदाज त्यांना संपूर्ण मार्गदर्शन करतोय. पुन्हा एकदा सुशांत जबरदस्त गोलंदाजी करतायत. राईट मोर विकेट मारा, शॉर्ट थर्ड मॅन, गली पॉईंट कव्हर बघायला मिळते. पुढे सरसाला चेंडू खेळला ऑफ ड्रॉच्या दिशेने. इथे बाकी चेंडू गेला हलक्या हाताने शॉर्ट मिड ऑफच्या रिझनला. इथे बाकी तुम्हाला 1 धाव ही पुनश्च बघायला मिळते. एका धावाने जो विचार केलात ना, तो फलकावर धावसंख्या लागली ती 6. जबरदस्त पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी बघायला मिळते. मेंढ्यातरी पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे आणि आतापर्यंत फक्त 6 धावा. चेंडू टटवलाय, निघून जाईल काय. चेंडूच्या पाठीमागे सर सोपा झेल जात आहे शॉर्ट मिड ऑफच्या रिझनला आणि पहिल्या गडी तंबूत पाठवलं. सुरुवातीपासून चाचपडत होते दोन्ही फलंदाज, धावा होत नव्हत्या, वेगाने चेंडूत निघत होते आणि बघता बघता पहिल्या गडी तंबूत परतलाय. विचारलं की दादा लो पॅनल म्हणजे काय. मी एकच सांगेन, लो पॅनलची व्याख्या सोपी आहे. तुमच्या खेळातले 2-3 स्टार खेळाडू असते ते त्यांना न घेता खेळणार लो पॅनल. लो पॅनलची व्याख्या आहे. एखाद्या संघाला लो पॅनलमध्ये खेळायचे. तुमच्यामध्ये 2 मोठे संघ आहेत जे मोठमोठे खेळतात, समजा ग्रामीण भाग खेळतात, सुप्रीमो खेळतात, मोठमोठ्या स्पर्धा खेळतात, त्यांना न घेता खेळणारा संघ तो म्हणजे लो पॅनल. आणि ते लो पॅनलसाठी तुम्हाला आमचे आयोजक सांगतात दादा तुम्हाला मी एंट्री देतो, पण हे तुमचे खेळाडू खेळणार नाही. हे तुम्ही प्रकर्षाने अगोदर बजावलेलं असते आणि त्या व्यतिरिक्त देखील तुम्ही खेळ आणतात, हे चुकीचं आहे. ही खरी लो पॅनलची व्याख्या लक्षात ठेवा. ओ हो भूम भूम भुमराची आठवण इथे बघायला मिळते नवापूरच्या गोलंदाजाकडे. आणि म्हणूनच तर परेशला आपण बघितलं की का आज जागतिक लेवलचा तो पालघर जिल्ह्याचा नामांकित यॉर्कर म्हणून त्याला ओळखले जातात. इथे बाकी मेंढेतरी पॉवरची 2 षटकं संपलेली, फक्त आणि फक्त धावा झाल्यात त्या 6. आता इथून जर तुम्ही विचार केलात 24 चेंडू आणि तुम्हाला धावसंख्या पाहिजे ती 44. 50 धावा विजयासाठी पाहिजे. 24 चेंडू 44 म्हणजे 11च्या सरासरी धावा तुम्हाला काढायचे. इकॉनॉमिक जर तुम्हाला विकला आस्किंग रेट तर 11ची असायला पाहिजेत. पूर्वीच्या काळामध्ये आमचे मांगेली लोक ही शेकड्याने बोंबील विकायचे, आता किलोवर आले. बघा कसा बदलाव झाला. साधं सोपं उदाहरण सांगायचं तर बघायला मिळायचं, जग कुठे चंद्रावर चाललंय. लोकांनी तर मंगळावर देखील जाऊन परीक्षण केले की मंगळावर काय काय आहे. पूर्वीच्या काळात मंगळ असता की मुलगा मिळायची, मुलगी आता लव्ह मॅरेज करते का ते बघतात हो काय आहे ना काय नाही. काय जबरदस्त मॅचला कलाटणी बघायला पहिलं षटक दीपकने हाताळलं. डिफेन्सचं कौतुक करायला पाहिजे. आता बाकी शेतक क्षणामध्ये बदलाव झाले. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर जे तुम्हाला बघायला मिळते. एक डीप पॉईंट बघायला मिळते. विचार केला डीप एक्स्ट्रा कॉर बघायला मिळते. डीप मिड ऑन, डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे 5 खेळाडू बघायला मिळतात आणि 4 खेळाडू सर्कलच्या आत. चला घाई पेनल्टी देऊ ना सर, नाही झालं 20 मिनिटात त्याला पेनल्टी द्यावं लागेल. 5 षटकं 25 मिनिट टाकायचे. नवापूरकर लक्षात ठेवा आम्ही टायमर लावलाय. जर 25 मिनिटात तुम्ही ते टाकलीत नाही तर शेवटच्या क्षणामध्ये तुम्हाला खेळाडू मध्ये आणावं लागेल. चांगला कव्हर ड्राईव्ह खेळल्यात, पण प्रोटेक्शन तिकडे ठेवलं आहे. डीप पॉईंटला ठेवला, त्याला कव्हर आणि पॉईंटच्या मध्ये ठेवला आहे. इथे बघताना 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. सुपर बॉलिंग, काय जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. भन्नाट वेगवान मारा हा करत असताना 50 धावा असं पाहायला गेलं तर मोठी धावसंख्या नाही आहे. जर तुमच्याकडे 1-2 पॅटर्न चांगले बॅटर्स असले आणि चांगली भागीदारी झाली, अजून देखील सामना
कोणाच्या हातातून निसटलेला नाही आहे. पण आतापर्यंत जर विचार केला तर नवापूरची भक्कम स्थिती इथे पाहायला मिळते. पण अजून देखील 2 ते 3 चांगले बॅटर अर्नाळ्याच्या संघामध्ये आहेत. ओ पंच खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल. इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं थर्डमॅनच्या रिझनला. वाईटच्या रूपात पंच खुणवतात. आशुतोष व्यवहार आहे सर. इथे बाकी तुम्हाला विचार केला तर 1 धाव बघायला मिळते. एका धावानिशी 8 धावा या फलकावर बघतायत. आमचे कॅमेरामन समर्थांचे जसे असतात समर्थांचे बरेचसे कार्यक्रम केलेत. त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या पूर्ण अंगामध्ये समर्थांची भूमिका पार म्हणून त्या पद्धतीने कूल राहून ते बघतायत. जबरदस्त चेंडू पण त्याहीपेक्षा अक्कल हुशार बॅटरने खेळून काढलाय. हलक्या हाताने डीप मिड विकेटच्या दिशेला धावपता चार दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय धावा व्यवस्थित घेतल्यात बघा. अतिशय यॉर्कर चांगला यॉर्करच्या चेंडूला सन्मानपूर्वक ऑनड्राईव्ह केलं. चेंडू गेलं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये हळूवारपणे तिथे जाईपर्यंत 2 धावा जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट बाला मिळेल. राकेश राऊत सर दॅट्स अ क्रिकेट. हे खरं क्रिकेट आहे. इथे तुम्हाला एकेरी धुरी धावा काढायला पाहिजेत कारण 44 धावाची अजून तुम्हाला गरज असताना 2 धावा ॲड झाल्यात. बनवलाय ह्यालाच म्हणतात. पण फाईन लेगचा खेळू धावेल 1 धाव तो बघायला मिळते. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. फील्ड रचना खूप चांगल्या पद्धतीने साकारला नवापूर संघाने. कारण एवढं मोठं क्रीडांगण आहे. एवढं मोठ्या क्रीडांगणावर कोणता खेळाडू कोणता चेंडू कव्हर करू शकतो ही वित्तंभूत माहिती जेव्हा करण्यात आलं असतं ना तेव्हा असं क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळेल. सुपर बॉलिंग अँड वॉट अ क्लास. फलंदाज देखील कौशल्य बघायला मिळते. दोन्ही चांगल्या चेंडूला चांगल्या शॉटमध्ये रूपांतर करता धावा जमवल्यात या फलंदाजाने. ओ तेज तरार चेंडू पडल्यानंतर सनसन करता धन करून निघून गेलाय. जसं आपण कढईमध्ये तेल टाकतो आणि तोडका केला टर जसा आवाज येतो तशा पद्धतीने चेंडू बाकी ते निघून गेलाय. जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. क्लास दर्जा गोलंदाजामध्ये असलेली क्षमता सर्व काही मैदानावर तुम्हाला बघायला मिळते. ऑफ द ऑस्टनचा मारा. चेंडू पडल्यानंतर वेगाने यष्टीरेच्या हातामध्ये निघून गेला. सुपर बॉलिंग. ओके बाकी पंचाने DRS घेतलाय. बॅटिंग टीमने घेतलाय. ओके सर यस. बघा आमचे पंच बघतात. राकेश राऊत सर तिसरे पंच आहेत. खरोखरच पाटील नेटवर्कचं काय आम्हाला दिलंय फुटेज. जबरदस्त मॉनिटर देखील ठेवलं. त्या मॉनिटरवर तुम्हाला बघायला मिळते चेंडू बघा एकदम क्लिअरिटी दाखवली जाते. दिस इज अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे बॅटिंग टीमचा DRS संपलाय. तर लक्षात असून द्या अर्नाळा टीम तुमचा DRS संपलाय. दिस इज अ फेअर डिलिव्हरी. जबरदस्त निरीक्षण तुम्हाला करता आलं आणि क्वालिटी पाकदर नेटवर्कची. शेवटचा बॉल. चेंडू टटवलाय. खराब चेंडू होता पण आता प्रॉपर टायमिंग घेता चेंडू लागल्यानंतर सरळ गेला स्क्वेअर लेगच्या रिझल्टला. एकच धाव तिकडे बघायला मिळते. ओहो काय जबरदस्त थ्रो बघायला मिळालाय. पुन्हा DRS घेतलाय रनआउटसाठी आमच्या पंचांनी. त्यांना ओके बिमरसाठी घेतलाय. हाईट फॅक्टर त्यांनी दाखवलं की बघूया बिमर आहे की काय पाहायला मिळते. इथून आमचे पंच निरीक्षण करतात आणि तिथपर्यंत आपल्याला पोहोचवतील. मी बोललोय त्यांना अगोदर रनआउटसाठी. नोट आउट. आणि ते नाही आहे ते पण चेक केलेलं. नोट बिमर. फेअर डिलिव्हरी. पहिलं आम्ही फेअर डिलिव्हरी चेक केली. मग रनआउट चेक केलं. दोन्ही डिसिजन योग्य आहेत. नोट आउट देखील नाही आहे आणि बिमर देखील नाही आहे. 2 धावा धावून घेतल्यात. धावसंख्या 2 ने वाढून होतात त्या 13 धावा. 3 षटकं संपलीत. 14 झाले असतील ना. 12 होत्या. 14 धावा झाल्यात. 3 षटकं 14 धावा.
18 चेंडू आणि 36 धावा. काय मॅच. 12ची सरासरी तुम्हाला बघायला मिळते. 12च्या आस्किंग रेट आहे. 12च्या सरासरी तुम्हाला धावा काढायच्या आहेत. 12-36. तर ॲक्शन रिप्लाय तर आपण बघू शकतात. पण जबरदस्त पंचगिरी बघायला मिळते. परफेक्ट डिसिजन इकडे दिले जात आहेत. सुशांत नावाचा गोलंदाज तुम्हाला बघ 13 धावा झाल्यात. आता 18 चेंडू आणि 37 धावू शकतात. इथून देखील सामना जिंकताना मी बऱ्याच स्पर्धा बघितल्यात. 2 षटकात देखील 45-45 धावा देखील येताना पाहिल्यात. जरी 9व्या चेंडू असं तर काही नाही, तुमच्याकडे क्षमता परफेक्ट टायमिंग बघितलं. आता बाकी गोलंदाज बघायला मिळतो सुशांत नावाचा गोलंदाज. चेंडू रटवला आहे, सरळ जातो शॉर्ट मिडॉनच्या रिझनला. ओ हो, पोझिशन परफेक्ट घेतली होती आणि हातातला झेल सोडलाय. परफेक्ट पोझिशन तुम्ही घेतली, दूरवरून चेंडूच्या खाली आली आणि मोक्याच्या छोटी चुकी केली. इथे बाकी जीवदान मिळतो आणि जीवदान मिळालाय तो हर्षद नावाच्या खेळाडूला. ह्याच्याकडे क्षमता आहे. हर्षद नावाचा खेळाडू जो चमकला, त्याच्याकडे चांगले क्लास आहेत, चांगले बॅटिंग आपण अनेक वेळा करताना पाहिलं. सरळ चेंडू टटवला, डीप मिडविकेटच्या रिझनला निघून जाईल का. चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. लो फुलटा चेंडू बिलकुल मिड विकेटला खेळलाय आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमा पलीकडे. खणखणीत चौकार. 4 धावा. सुंदर कोळी गीत ऐकायला मिळालं. पुन्हा एकदा आपल्याकरता पुढचा चेंडू हाताळत आहेत. चेंडू टटवलाय, डीप लॉंग ऑफच्या रिझनला निघून जाईल का. चेंडू सीमा पलीकडे. 4 धावा. कणकणीत चौकार. काय बॅटिंग बघायला मिळालंय. मी म्हटलं होतं ना की सामना कधी कुठे कलाटणी घेता येईल. माझ्या आयुष्यामध्ये अनेक असे सामने बघायला मिळालेत. या 4 धावांचा विचार केला, धावसंख्या होती ती 23 धावा फलकावर लागल्या जातात. या षटकात बाकी 3 चेंडू 10 धावा आतापर्यंत निघाल्यात. जबरदस्त शॉट. चांगलं क्षेत्रक्षेत्र डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का. ओहो, व्हॉट अ फिल्डिंग. काय जबरदस्त क्लास. पण काय जबरदस्त बॅटिंग होती. सुपर ऑफ ड्राईव्ह तुम्हाला बघायला मिळालं असतं, पण तेवढं चांगलं क्षेत्र शॉट मिड ऑफच्या रिझनला बघायला मिळालं. एक आता खऱ्या अर्थाने चित्त थरारक लढत म्हणतात ना, ती लढत मैदानाच्या आतमध्ये 2 संघाविरुद्ध बघायला मिळते. एका साईडला नॉपूर, एका साईडला अर्नाळा संघ. चेंडू ड्राईव्ह केलाय, हाताला टच झालाय, चेंडू निघून गेलाय. पण इथे बघा शॉट मिळाला, क्षेत्ररक्षण करते. 1 धाव ही तुम्हाला पुनश्च बघायला मिळते आणि एका धावानेच विचार की धावसंख्या होते 24. म्हणजे अजून देखील 26 धावाची आवश्यकता विजयासाठी आणि 13 चेंडू 26 धावा. 13 चेंडू 26 धावा. जबरदस्त मॅच. यातील विजेता संघ सुपर 8 मध्ये आजचा दुसरा पाहायला मिळेल. आजच्या दिवसात पहिल्या हाफमध्ये वरोर या संघाने बाकी प्रवेश केलाय.
तो सुपर 8 मध्ये सुशांत नावाचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू टटवला, इथे बाकी शॉट मिळवतो दिसला, चेंडूच्या हाताखाली खेळाडू आणि इथे बाकी जबरदस्त झेल पकडला गेलाय आणि बघता बघता एक चांगली खेळी बाद होतोय आणि गडी बाद. इथे बघता बघता मला वाटतं दुसरा गडी तंबूत परतलाय. कृतिक नावाचा खेळाडू बाद झालाय. वर्गापेक्षा आमचं हे कोकण, आपली किनारपट्टी आहे ना आणि कोकण, आणि कोकणातले डॉन तुम्ही आहात. काय मंत्रमुग्ध करतात हो. देवाने दिले कला लपवराज आणि या कलेचा देवत कोण माहित? नटराज. नृत्यांगणाचा नटराज म्हणतात. आणि आता आपण बघितलं ना, मुशी धुमाकूळ गाजलाय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. सबसे कातील गौतमी पाटील, तिची देखील मुलाखत आम्हाला घेता आली. बोईसर महोत्सवामध्ये आदरणीय प्रशांतची संख्येने त्यांना बोलवलं होतं आणि संपूर्ण त्यांची टीम जी आहे ना त्याच्यामध्ये शिकणाऱ्या मुली ज्या बघितल्यात. बघा टायमिंग आहे, अगोदरच मी सांगितलं नवापूर, जर तुमचं टायमिंग झालं नाही कंप्लीट आहे लक्षात आमचं बरोबर, जर टायमिंग तुमचं कंप्लीट झालं नाही त्यामुळे मला एक खेळाडू सर्कलच्यात द्यावा लागेल. अक्षय नावाचा गोलंदाज. आता इथे बाकी 12 चेंडू आणि 26 धावा. जबरदस्त मॅच. पहिल्या 2-3 षटकामध्ये सामना आपल्या साईडला होता, पण बाकी इथे बाकी कलाटणी घेताना बघायला मिळतोय. अक्षय नावाचा गोलंदाज. शॉट ऑफ लेन, बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, चेंडू पडल्यानंतर वेगाने आतमध्ये आला. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. आता 11 चेंडू आणि 26 धावा. उपसरपंच चषक घेऊली आपण बघत आहात. आदरणीय भावेश दादा यांच्या अध्यक्षतेखाली आपण शिवसेने आयोजित उपसरपंच चषक बघत आहात. लाख मोलाची स्पर्धा पहिल्यांदाच या घेवली गावामध्ये आयुष्यामध्ये आतापर्यंत लाख मोलाची स्पर्धा कोणी भरवली नसेल, त्यांच्या आदरणीय उपसरपंच साहेबांनी भरवलंय. मोठा चेंडू खेळले, चेंडूच्या पाठीमागे निघून जाईल का, आणि बघता बघता चेंडू सीमा पलीकडे 6 धावा. ओव्हरपिच चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला आणि खणखणीत षटकार. मी म्हटलं ना की कलाटणी कधी घेऊ शकते, कारण ह्या बॅटरकडे ना क्षमता आहे. आणि आता षटकार मारा तो बॅटर तुम्हाला बघायला मिळाला. हर्षद आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते सतीश. हर्षद आणि सतीश ही मेन जोडगडी बघायला मिळते. 10 चेंडू आणि 20 धावा, 30 धावा फलकावर लागल्यात. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये अर्नाळा विरुद्ध नवापूर असे आपण बघत आहात. ओहो हो, काय केलंय, सुसाट वारा सुटलाय ग मैदानामध्ये. बाकी फलंदाजाने रुद्र रूप घेतलाय ग, ही वाता तुम्हाला बघायला मिळते. बघता बघता शांत झोपलेल्या माणसाला जागा केलं. घरावर बसले, गच्चीवर बसले, छतावर बसले, बाल्कनीवर बसले, टोस्ट बटर खात असताना षटकाराची आतषबाजी या घेवलीच्या मैदानावर तुम्हाला बघायला मिळते. चेंडू आणि 14 धावाची आवश्यकता. 2 बॅक टू बॅक षटकारांशी 36 धावा या फलकावर लागल्यात. 36 झाल्यात. 9 चेंडू 14 धावा. जबरदस्त मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. हर्षद नावाच्या बॅटरने बाकी जबरदस्त बॅटिंग करत असताना एकासाठी किल्ला लढवला. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा येत नसताना इथे बाकी एक बघितलं की गोलंदाज 6 षटकाच्या मॅच कोणतरी एक मिळेल आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना 9 चेंडू 14 धावा. इथे बाकी चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर जातोय. पंच आशुतोष व्यवहारे खुणावतात. दिस इज अ वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येने धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती म्हणजे 37. 37 धावा. 9 चेंडू 13 धावाची आवश्यकता होई ते अर्नाळा या संघाला विजयासाठी. जबरदस्त आयोजन नियोजन अशी स्पर्धा करत असताना प्रत्येकाला पालघर तालुक्यात एक मोठी नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहत आहात.
टेन्शन टेन्शन दबाव दबाव माणसाच्या शरीरावर आला की माणसाची काय परिस्थिती बघायला मिळालं. दोन बॅक टू बॅक षटकार आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एकच विचार ठेवला की ऑफ साईड यॉर्कर टाकावा, पण ते टाकत असताना त्याची थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होते आणि बॅक टू बॅक दोन वाईट बॉल बघायला मिळाले. आणि या वाईट बॉलचा विचार केला फलका धावसंख्या लागला ती म्हणजे 38. आता बाकी 9 चेंडू अजून आहेत आणि 12 धावाची आवश्यकता. मॅच होती कुठे आणि मॅच येते कुठे, क्षणार्धात माणसाचं कुठे काय होईल सांगता येत. तशा पद्धतीने सामना कधी कोणाकडे चुकेल सांगू शकत नाहीयेत. मोठा पटका खेळलेत, इन दी एअर आहे, चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय. इथे बाकी गडी बाद, मोठा हर्षद नावाचा गडी बाद केलाय. आता जर तुम्ही विचार केला ना तर डीजे थांबा, 7-12 अंतर पाहिजे. 7-12 बघितलं, जमिनी गेल्यात, भावा बहिणीची नाते किती तुटली गेलीत. अशा पद्धतीने 7-12 ही धावसंख्या तुम्हाला बघायला मिळेल. 8-12 माफ करा, 8 चेंडू बाकी आहेत. 8-12 7-12 नव्हे 8-12 मिळतात. पण जबरदस्त बॅटिंग हर्षद. किती धावा काढल्यात हर्षदने आपल्या संघासाठी? 24 धावाची आक्रमक खेळी हर्षदकडनं बघायला मिळाली. 2 षटकार जिकडे मारलेत ना त्यांनी तिथे मॅचला कलर नाही. पण नवापूर संघ देखील शेवटच्या चेंडूपर्यंत हार मानत नाहीये. मी माझ्या समालोचक 7 चेंडू 4 धावा असताना देखील संघाने मॅच जिंकलाय. 6 चेंडू 5 असताना देखील नवापूर संघाने मॅच जिंकलाय. अशा पद्धतीचे तेव्हा 28 धावाची खेळी केल्यात. यस, एक चौकारीकडे बघितलं होतं, 28 धावा केल्यात. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. खरोखर कुतूहल, कौशल्य, आनंदाचं वातावरण या गावामध्ये बघायला मिळते. आस्तिक, हा 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 काय फलंदाचं नाव बघायला मिळालं आहे. आमच्या व्यासपीठावर नवीन तरुण बघायला मिळतात आणि शिलेदार शिवसैनिक हे देखील तुम्हाला बघायला मिळतात. बघा किती सुंदर व्यवस्था, पाणी आणलंय, पाणी पिचिंग केलं जाईल, पाणी मारं जेणेकरून ती वादळ उडते ना वाऱ्याने ती असायला पाहिजे. म्हणजे संपूर्ण खेळाडूचं प्रिकॉशन, काळजी कशी घ्यावी ह्याचं वित्तम उदाहरण तुम्हाला हे उपसरपंच चषक पाहायला मिळते. एज घेतलाय, जबरदस्त गॅदरिंग केलं, कारण चेंडू लँडिंग झाल्यानंतर यष्टीरक्षक थोडासा प्लंबिंग होतो तिकडे कंपल्सरी. आता बाकी 7-12 बघायला मिळतात. 7 चेंडू 12 धावाची आवश्यकता. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील शेवटचा सामना आणि इथून जो संघ विजय होईल ना तो संघ बाकी सुपर 8 आम्हाला बघायला मिळेल. सुपर 8 सामने कसे होतील ह्याचं पूर्ण आयोजन नियोजन आयोजकाकडे आहे. अक्षय नावाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे बाकी ओव्हर पिच चेंडू होता, प्रॉपर बॅटिंग झाली नाही, चेंडूची बॅट लागल्यानंतर चेंडू निघून गेला. शॉर्ट मिडलच्या दिवसात धावबाचा चान्स, पण इकडे चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि षटक संपलं. आता इथून जर तुम्ही विचार केला तर 6 चेंडू आणि 11 धावा. आज सकाळच्या सत्रामध्ये 6 चेंडू 11 धावा मॅच काढली होती गोलंदाजांनी आणि तो गोलंदाज तुम्हाला वरवरचा बघायला मिळाला होता, ज्याने जबरदस्त गोलंदाजी केली आणि त्याच्या त्या किमयावरच तो संघ पुढे पोहोचलाय. आता हव्या 6 चेंडू 11 धावा आणि 11 धावा या कंपल्सरी काढाव्या लागतील, कारण कंपल्सरी चेस या नियमाने हे संपूर्ण स्पर्धा आपण करतोय. 6 चेंडू 11 धावा. क्लायमेट थोडंसं बदललं गेलं आहे, सूर्यदेव परदेशात जातोय. इथे तो विचार केला तर आमच्याकडे घरबत्ती दिवाबत्ती अशी करण्याची वेळ झाला. लक्ष्मीची नांदी घरामध्ये येतील आणि या मैदानावर कोण, चला घाई करा प्लीज. 5 षटकं तुम्ही परफेक्ट टाईमवर टाकलीत, नो डाऊट परफेक्ट टाईमवर टाकलीत. चला 6 चेंडू 11 धावा. पण अजून हा बॅटर जिथपर्यंत मैदानावर आहे तिथपर्यंत तुम्ही विचार केलात तर खऱ्या अर्थाने अर्नाळकडे बॉलर्स नेम दीपेश भौमिक नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. 6 चेंडू 11 धावा. जबरदस्त आयोजन. 1 2 3 4 5 अशी मंडप तुम्हाला सूर्यदेवताच्या उन्हापासून बसण्यासाठी असलेली प्रेक्षकांसाठी केलेली व्यवस्था. एका साईडला गॉगल, एका साईडला टी शर्ट, एका साईडला मॅडल्स असे आणि 4 असे तुम्हाला पारितोषिक इकडे दिले जातात. भौमिक बॉलर तुम्हाला पाहायला मिळतोय. चला घाई करा प्लीज, वेळ दडवू नका. नवापूर संघ 6 मिनिट तुमचं झालंय, 5 षटक टाइमवर, पण ह्या षटकात दडवू नका वेळ. रुक्मिणी अंबिरे ताई यांच्याकडे आम्हाला गॉगल दिले गेलेत. चेंडू टटवला स्क्वेअर लेगच्या रिझनला, लो फुल टच चेंडू होता. 1 धाव तो तुम्हाला बघायला मिळते. स्क्वेअर लेगवर चेंडू फील्ड करेपर्यंत दुसरी धाव होईल का? जोरदार अपील पंचाकडे मागितले जाते. यस, आणि पंच DRS घेत आहेत. पंच DRS घेतात. आमचे पंच राकेश राऊत हे तिथे बघतायत आणि योग्य तो डिसिजन देतील.
आता आपण जर विचार केला तर 6 चेंडू आणि 11 धावाची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव घेताना अपील केलाय. नॉट आउट. आता बाकी 5 चेंडू आणि 9 धावा. जबरदस्त मॅच. ह्यालाच तर म्हणतात ना, चित्त थरारक लढत कसं वर्णन करावं हे बघायला मिळते. 1 लाखाची मोठी स्पर्धा. या घेवली गावात आतापर्यंत कधी स्पर्धा झाली नव्हती एवढी लाख मोलाची स्पर्धा. उपसरपंच चषक भावेश दादा यांच्या अध्यक्षतेखाली आपण बघत आहात. ओ इथे ऑफसाईड ऑफ टर्म चेंडू जातोय. पंचाकडे दाद मागित असताना पंच खुणावता दिसतो. व्हाईट बॉल. अभि तांडेल खुणावता दिसतो. व्हाईट बॉल. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या होते ती टोटली 42 धावा. अजून देखील 8 धावाची आवश्यकता. 5 चेंडू आणि 8 धावा. जबरदस्त मॅच. मैदानाच्या आतमध्ये रसिक मायबाप प्रेक्षक तुम्ही बघत असतात जे आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून वॉचिंग करतात त्यांचं देखील कौतुक. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू होता. कव्हरच्या रिझनला गेलाय. बॅटच्या वरती लागल्यानंतर चेंडू सरळ शॉट कव्हरच्या रिझनला. इथे फील्ड इन थ्रो करेपर्यंत 1 धाव ही पुनश्च बघायला मिळते आणि एका धावाचा विचार केला धावसंख्या होती ती म्हणजे 43. यस निश्चितच म्हटलं होतं आम्ही कंपल्सरी चेस करायचे 50 धावा कराव्याच लागतील. आता 43 म्हणजे 4 चेंडू आणि 7 धावा. जबरदस्त मॅच. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा शिगेला पोहोचलेली आजच्या दिवसातली शेवटची मॅच आपण बघत आहात. चेंडू खेचलाय. चेंडू निघून जाईल का. इथे चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय. गुड कॅच. व्हॉट अ कॉम्बिनेशन. जबरदस्त झेल पकडला गेलाय आणि हा खेळाडू आहे तो दादा झेल कोणी घेतलाय. जलमेश कडनं झेल बघायला मिळाला. मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेला. हवेवरती गेला. अंतर कमी कापला आणि बघता विकेट गेलाय. आता 3 चेंडू 7 धावा. काय जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळालाय. हर्षद बाद झाला आणि खऱ्या अर्थाने सामन्याला कणाटली बघायला मिळेल. हर्षदने जे 2 षटकार मारले होते ना तिथून मॅच बघी इझी केली होती पण त्यानंतर बघी आलेल्या गोलंदाजाने पुन्हा कमबॅक केलाय. 3 चेंडू 7 धावा काढाव्या लागतील. गौरव नावाचा नवीन बॅटर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. जबरदस्त आयोजन नियोजन. काय काय 7-8 8-8 थॉम्सअपातला शाळेत मुले घेताना बघायला मिळाले. परीक्षा झाली. झेल पकडलेत. झेल पकडले आलेत. 2.5 बॉटल घेतली कोल्ड. काही काही घरी नेली. काही काही मित्रांमध्ये प्रत्येकाने थेंबे थेंबेतून पिली. अशा पद्धतीचं हा संपूर्ण दिवस या मैदानावर गाजवलं गेलं. रोज या रोज कोल्ड्रिंकच्या बाटल्या घ्या पण रविवारी काही वेगळे चित्र असणार आहे. आजच आम्ही सांगत नाही काहीतरी थ्रिल आहे आयोजकांकडनं आणि संपूर्ण घेवलीकरांना आनंद वाटावा की लाख मोलाची स्पर्धा पहिल्यांदा या घेवली गावात. गौरव नावाचा फलंदाज इथे बाकी तुम्हाला बघायला मिळते. 3 चेंडू 6 धावा या अर्नाळा संघाला करायच्याच आहेत. अनड्राईव्ह केला आहे. चेंडू जातो मिडॉनच्या रिझनला. इथे बाकी 1 धाव बघायला मिळते. गुड फील्ड गुड थ्रो. पाहता पाहता विचार केला बघायला मिळते. 2 चेंडू आणि आता धावा हव्यात त्या 6 कंपल्सरी काढायचे. 2-6 या कंपल्सरी काढायचे. जबरदस्त मॅच. व्हॉट अ क्रिकेट. ह्याला म्हटलं जातं क्रिकेट. रसिक मायबाप प्रेक्षकांना यूट्यूबच्या माध्यमातून बघणाऱ्या मायबाप रसिक प्रेक्षकांना कसं खेचून ठेवावं. मोबाईल हातातल्या हातात हँडसेट कसं ठेवावं ह्याच्यासाठी अशा मॅचेस थोडे चित्तात लढतीच्या आहेत आणि ती मॅच तुम्हाला बघायला मिळते. लाख मोलाची उपसरपंच चषक घेऊन आपण बघत आहात. चेंडू टटवला. इथे झेल की षटकार पाहायला मिळतोय आणि चेंडू सीमा पलीकडे 6 धावा आणि अशा पद्धतीने बाकी अर्नाळा संघ विजयी झालाय.
चव्हाण दिलं जाते. हर्षद आपण जबरदस्त 28 धावा आणि एक गडी बाद करताना आपण बघायला मिळालं. बघा, खेळल्यानं तर सर्व काही मिळते, फक्त नियमावली करू नका. आणि मी आजच तुम्हाला नियमावली सोप्या व्याख्यात सांगितलं की लो पॅनलचा संघ म्हणजे काय. तुमच्या संघातले मोठमोठे खेळाडू जे 2-3 नसतील आणि जो तुमचा संघ खेळतो लो पॅनल, ही खरी लो पॅनलची व्याख्या आहे. आणि उद्यासाठी माझ्या आयोजकांना सांगतो की आजच त्यांच्या 11-12 प्लेयरची नावं घ्या, म्हणजे जेणेकरून उद्या ते आपल्याला डिसिजन करावं लागणार नाही आहे. दादा घ्या. हर्षद आहे. हर्षद या मॅच ऑफ द मॅचसाठी. हर्षद ज्याने 28 धावा आणि एक गडी बाद केलाय. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळाली. 2 चेंडू 6 धावा असताना ओव्हरपिच चेंडू भेटला आणि जबरदस्त षटकार डीप लॉंगच्या डोक्यानं मारलं आणि अशा पद्धतीने अर्नाळ